निकृष्ट दर्जाचं काम करून महामार्ग धोकादायक म्हणून नागरिकांना जीव धोक्यात घालणाऱ्या आणि अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त करणाऱ्या ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह ज्यांनी महामार्ग बनवताना पापाचा पैसा खाल्ला आहे अशांना जेल होऊ दे असं म्हणत परशुराम येथील ग्रामस्थांनी चक्क महामार्गावरती मंगळवारी सत्यनारायणाची महापूजा घातली। यावेळी ग्रामस्थांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांना जाग येऊ दे आणि सद्बुद्धी येऊ दे असं साकडं सत्यनारायण महाराजांना घातलं। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला मुंबई गोवा महामार्ग या महामार्गाचं काम पूर्ण होण्याचं नाव काही घेत नाहीये आणि त्यातच आता मुंबई गोवा महामार्गावरील नदी पूल असतील किंवा घाट असतील हे खचत चालले असल्याचा प्रकार समोर आलाय। गेल्या 4 वर्षापूर्वी परशुराम घाटातून दरड कोसळून पेढे गावातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। ही माहिती देखील ग्रामस्थांनी दिली। त्यातच आता ज्या ठिकाणी दरड कोसळली होती त्या ठिकाणी थातूर मातूर काम करून वेळ ढकलण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र काही दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसात त्या ठिकाणची माती देखील संपूर्णपणे वाहून गेली आणि महामार्ग विभागाने केलेलं काम जनतेसमोर उघडं पडलंय। परशुराम घाट देखील खचत चालला असून परशुराम मंदिरासह या ठिकाणी राहणाऱ्या लोकवस्तीला देखील धोका निर्माण झालाय, तर घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या पेढे या गावात सुमारे 2000 इतकी लोकवस्ती असून हे संपूर्ण वस्ती देखील धोक्यात आली आहे। ते सर्वच हे अधिकारी पण खेळतायत, हे ठेकेदार खेळतायत। आज इथल्या परशुरामकरांना जीव धोक्यात झालेला आहे। ज्या संरक्षण भिंत टाकायला पाहिजे होत्या त्या टाकलेल्या नाहीत। ज्या पद्धतीनं खालून फाउंडेशन घ्यायला पाहिजे होतं या संरक्षण भिंतीचं, या साईडून सुद्धा ते फाउंडेशन सुद्धा नीट न केल्यामुळे हे दिवसेंदिवस रस्ते खचतायत। हे ब्रिजची क्वालिटी सुद्धा आपण बघताय। भंगारमध्ये तो ब्रिज विकला काढला जातो। पूजा घातली, सकाळी काय प्रकार घडला इथं, काय नेमकं हे सगळा खचतोय। या ठिकाणी बघितल्यानंतर सर्व खचत चाललंय, सर्व येणं जाणं आता मुश्किल होणार आहे। त्या साईडला सुद्धा काय कंडिशन आहे ती बघा। म्हणजे मुंबई गोवाला मार्गाला दुसरा मार्ग काढायची वेळ आलेली आहे अशी परिस्थिती झालेली आहे। अजून पाऊस पूर्ण व्हायचा आहे या परिस्थितीमध्ये आताच ही कंडिशन आहे। म्हणजे 100 वर्ष पूजा का घातलेली आहे? पूजा घातली म्हणजे सद्बुद्धी येऊ दे। इथं जर का कुठं म्हणजे त्रास असेल तो सुद्धा निघू दे आणि चांगलं काम होऊ दे। आणि त्याचबरोबर ह्यांनी जो काय चूक केली, ज्यांनी चूक केलाय, ज्यांनी पैसा खाल्लाय ते जेलमध्ये जाऊन देत। हे देवाला आम्ही साकडं घातलेलं आहे, मनापासून साकडं घातलेलं आहे। कारण हे पापाचा पैसा ज्यांनी घेतलाय, हा गोरगरिबांना जो त्रास होतोय, कित्येक जणांना आयुष्य बघायला लागतंय। जायबंदी झाल्यानंतर पूर्ण कुटुंब आज बघा ना, इथं सांगितलं, आमच्या दादानी सांगितलं खाली काय जीवाला फार धोका आहे अतिशय। त्या आमच्या कुटुंबातली म्हणजे गेल्या टाइममध्ये 4 माणसं गेलेत। आज त्यांना सुद्धा दिवस म्हणजे रात्रंदिवस भीती वाटते। हा जो भाग आहे ना, हा सगळा भाग चिपळूणच्या विभागात येत नाही, ह्याचं पेंडला ऑफिस आहे। पेंडला ऑफिस आहे नाही ना? हो ना, हे सगळेच अधिकारी इथलेच आहेत ना, सगळे जे काय काम करतात इथलेच आहेत। आम्ही त्या ठिकाणी वारंवार या सगळ्या ठिकाणी आम्ही देतोय। हे एकाच मार्गावर देत नाही, आमच्यावरती गुन्हे पण दाखल करतात। गुन्हे झालेले आहेत, गुन्हे वारंवार नुसतं पेन नाही, रत्नागिरीत देतोय, कलेक्टरला देतोय, यांचंच काम आहे। हेच येऊन फक्त फोटो काढतायत, हे शायनिंग करतायत। प्रत्यक्षात काय? सरपंच तुमचं नाव सांगा मला। माझं नाव सुरेश सीताराम बहुतले। काय समस्या निर्माण झाली इथं? ज्या वेळेला 15 दिवसापूर्वी ही अखंड डोंगर खाली खचला, थातूर मातूर 4 वर्षापूर्वी जेव्हा डोंगर खचला होता आणि 4 माणसं मेली, कुंभारवाडीतली 4 घरं गाडल्या गेली, त्याच्यानंतर हे थातूर मातूर काम केलं ते सुद्धा पूर्णपणे वाहून गेलं। आणि म्हणून आता आम्ही आज बघतो ते आज या ठिकाणी पूर्ण रस्ताच खाली खोचलेला आहे। या ठिकाणी नुसत्या रस्त्यावरती फक्त सिमेंट अंतरण्याचं काम करतात, बाकी खाली काही सुद्धा त्यांनी पुन्हा केलेलं नाही, नुसतं सिमेंट अंतरून। कुठला स्पॉट आहे इथं? काय ह्याच्या खाली काय आहे? ह्याच्या खाली दुसरा ब्रिज आहे, छोटा ब्रिज आहे, खाली जायला शेतावर जाणाऱ्या लोकांसाठी अंडरपास आहे। या ठिकाणी किती धोका वाटतोय तुम्हाला? वाडीला काय धोका? अख्खे गाव खाली येण्याच्या परिस्थितीमध्ये ही 21 घरं, तर त्यांना आम्हाला त्यांची स्थलांतरित करायला सांगितलं, ते पूर्णपणे धोकादायक आहे। देवस्थान परशुरामांचं मंदिर धोकादायक आहे। खालची वाडी जर हे डोंगर खचला तर अख्खी वाडीच्या वाढल्या गाडल्या। पूजा घातली, किती कार्यकर्ते इथं आलेत, काय संदेश देत आहे? 50 कार्यकर्ते, कोणाला माहिती नव्हतं, 50 कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही हजर आहोत। चला, या ठिकाणी लवकरात लवकर यांच्यावरती हे जे काय जे तात्काळ त्यामुळे नवीन काम झालं पाहिजे, हा नवीन रस्ता झाला पाहिजे, थातूर मातूर काय झालं नाही पाहिजे। नवीनाला कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। यांना बक्षीस नव्हे, यांनी इथं काही करायचं आणि नवीन द्यायचं हे बक्षीस होता कामा नये। यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि हे लोक जेलमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे।
जरा यांचा एक बाईट घ्या. बोला बोला माजी काय सरपंच. माजी सरपंच काय समस्या आहे? नाव सांगा. समस्या म्हणजे आता मी पेढ्याचा काय नाव माजी तुमचं? सरपंच संतोष चोपडे. बोला. आज अक्षरशः पेढे हा जीव मुठीत घेऊन जगतोय. कारण गेली आता ही खाली ह्या कुंभारवाडी. डोंगर खाली पायथ्याला आज जवळजवळ 2000ची वस्ती आहे. आज आपले प्रांत सांगा किंवा ग्रामसेवक वगैरे आम्हाला इकडे नोटिसा देतात. तुम्ही सांगा, स्थलांतर करायला सांगता. ही इथली पूर्वज जी लोक आहेत, स्थलांतर होण्यासाठी काहीतरी तुम्ही त्याचे नियोजन केलंय का? आज रस्त्याची तर अशी अवस्था आहे. आता सगळ्यांनी यांनी सांगितलंय की रस्त्याची अवस्था काय, कारण आम्हाला रात्रंदिवस झोप लागत नाही. कारण हे कधी डोंगर खाली येऊ शकतो. आता तुम्ही हे टप्पे बघत आहे, इथले 4 टप्पे तर खाली गेलेत मोरेवाडचे. मागच्या वेळी कुंभारवाडी अक्षरशः ते आता सांगितल्याप्रमाणे मनुष्यवध म्हणजे संदीपभाई नेमकं काय विषय आहे? कशाला का निर्माण होतो धोका नाही? काम एकदम बोगस आहे. सगळं काम बोगस आहे. हे इथं सगळं टक्केवारी घेण्याचं काम सगळं चाललेलं आहे. आणि आम्हाला सगळं दोन्ही गावाला भीतीच्या वातावरणात आज आम्हाला जगावं लागतं. काय धोका काय निर्माण झाला? धोका म्हणजे कसा, हा जो घाटामध्ये जे काम केलं ते त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं नाही. सगळ्यात व्यवस्थित जर का ग्रामस्थांना व्यवस्थित, घाटाच्या खाली गाव आहे. हा गाव भले मोठं गाव आहे ना, 2000ची वस्ती मोठं गाव आहे. 4 मृत्यू झालेले आहेत इथे खाली. वरती सुद्धा दरड कधी येईल आणि वरची दरड आली की डायरेक्ट खाली जाऊ शकते, इतकी दयनीय अवस्था. आणि हे खचत जातंय. हे जायला खाली वेळ नाही लागणार आहे. हे झाल्यानंतर रडत बसण्यापेक्षा आम्ही सत्यनारायण महाराजाला पण कृपा केलेली आहे की यांना बाबा शासन आहे, शासनाला जाग येऊन दे आणि लवकरात लवकर हे जे बोगस काम केलं हे एकाच ठिकाणी होत नाहीये. ह्याच्या अगोदर इथे झालंय, त्याच्या खाली झालेला आहे, सगळ्याच ठिकाणी. आज ब्रिज सुद्धा, एवढा मोठा ब्रिज खर्च करून सुद्धा हा गोरगरिबांच्या खिशातलाच पैसा आहे. गोरगरिबांच्या खिशातला पैसा आहे, जो आपल्याला आपण इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, घरपट्टीच्या माध्यमातून या सगळा जो टॅक्स भरतो तो टॅक्सचाच पैसा हा लुबाडला गेलाय. आणि त्याच्यामुळे क्वालिटीचं काम झालं नाही. आणि मोखांड विरतायत लोक, त्याला काही कोण करू शकत नाही. आणि म्हणून जो धाक असतो, कायदा काय असतो, आणि म्हणून सांगितलंय ब्रिटिशांवरती विश्वास होता, आज ह्यांच्यावरती कामावरती विश्वास कोणाचा राहिला नाही. आणि ज्यांना पुनर्वसन कोणाला करायचं असेल तर शासनाने ज्या पद्धतीनं तर डबल द्यायला पाहिजे, डबल आता दिलं नाही, चौपट हे दिलं नाही त्याच्यापेक्षा. कारण फार बेकार कंडिशन आहे, रात्रंदिवस राहू शकत नाही. त्याच्यामुळे जी 21 गुरु आहेत त्यानंतर कोणाची असते, कोणाची मागणी असेल. कारण जीवाला झोप लागत नाही इतकी रात्रंदिवसा लोकांच्या, सर्वसामान्यांच्या फार मोठ्या तक्रारी आहेत. हे कधीही उठून खाली येईल. हा परशुराम घाट म्हणजे जे पहिलं होतं ते बरं होतं, त्याच्यापेक्षा फार मोठं दुखणं करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून मायबाप सरकारला सगळ्यांनाच म्हणजे कोणाला राग बी काय येऊ दे नको, ह्याच्यावर चांगला निर्णय, व्यवस्थितरित्या निर्णय काढावा. आणि हा कोकणचा जो एवढ्या वर्षाचा जो काय कोकणाला रस्ता पाहिजे बघा, तिकडनं एक बाजू ठेवले काय अवस्था आहे. आज रोज 2 व्हीलरवाले पडत आहेत, काही चिंता नाही.